या पावसाच्या सीझनमध्ये ही कॉर्न भजी नक्की करून पहा। तर करायला एकदम सोपी अशी कॉर्न भजी कशी बनवायची ते पाहूयात। इथे मी 2 कॉर्न घेतलेले आहेत। याला आपल्याला सुरीने व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। हाताने काढत बसण्यापेक्षा असे सुरीने पटपट आपण कापून घ्यायचे आहेत। एका बाउलमध्ये हे कॉर्न घेऊन यामध्ये मी 2 टेबलस्पून बेसन पीठ ॲड करून घेणार आहे। इथे मी पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ आणि अर्धा चमचा धने पावडर इथे मी ॲड करून घेतलेले आहे। ही भजी करताना आपल्याला पाणी टाकायची अजिबात गरज लागत नाही। थोडेसे हाताने दाबून आपल्याला हे कॉर्न क्रश करून घ्यायचे आहे। यामध्येच आपले हे भज्याचे पीठ भिजले जाते। वरून पाणी ॲड केल्यास आपल्याला जास्तीचे पीठ ॲड करावे लागते आणि भजी टेस्टी लागत नाही। अशा पद्धतीने घट्टसर असे पीठ भिजून झालेले आहे। एका साईडला तेल तापलेलेच होते। यामध्ये आपण भजी टाकून घ्यायची आहेत। भज्याला गोल असा आकार देत बसायचा नाही। पटापट असे छोट्या छोट्या साईजमध्ये भजी टाकायची। छोटे साईजमध्ये भजी केल्यावर ती छान क्रिस्पी अशी होतात। आता याला मीडियम फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। या कॉर्न भज्यांमध्ये मी अगदी थोडेसे मसाले टाकलेले आहेत, तरीही ही भजी खूप टेस्टी बनतात। याला मस्तपैकी असा गोल्डन कलर येईपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे। याला आता मी बाजूला काढून घेत आहे। मार्केटमध्ये सध्या कॉर्न अवेलेबल आहे, तर नक्की या सिंपल पद्धतीने ही कॉर्न भजी ट्राय करा आणि आवडल्यास रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा। थँक्यू।